हॅलो गाईज, बऱ्याच दिवसाने चॅनलला आलेलो आहे मी. बरेच म्हणजे आठ एक महिने झाले असेल चॅनल मी बंद केलं होतं. म्हणजे दुसऱ्या 2 चॅनलवर मी काम करत होतो. ठीक आहे, पुन्हा भेटूया, परत आलेलो आहे. तर असा विषय तर भरपूर असतात. ते आपला अर्ली मॉर्निंग सकाळी सकाळी एक विषय होतोच. देवपूजा झाली की लोक तुळशीला पाणी वगैरे देतात. तुळशीला देव म्हणून तिला हळद कुंकू लावतात, अगरबत्ती लावतात, पाया पडतात, निघून जातात. अरे पण ती तुळस पूर्वी लोकांच्या दारात का होती त्याबद्दल लोकांना काहीच त्याच्याबद्दल माहिती नाही. करत आलेत, आजी करत होती, त्यानंतर आईने केलं, आता मुली करतात. असा सध्या चालू आहे. पण आजकाल तुळस दारामध्ये जी मोठी होते अशी उंच अशी, ती बंद होऊन विंडोवर झालेली आहे. विंडोमध्ये तुळस लावतात, अगरबत्ती लावतात आणि पाया पडून जातात. पण पूर्वीच्या दारात मोठ्या अशा उंच अशा होत्या, 3-4 फुटा अशा उंच असायच्या तुळशीच ना. आणि मग तुळशीच्या प्रदक्षिणा घालायचे, गोल फिरायचे. तुळशीच्या भोवती फिरण्याचं कारण म्हणजे काय, तुळशीच्या झाडाच्या भोवती बऱ्याच प्रमाणात ऑक्सिजन असते. भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असते. त्या म्हणजे जुनी लोक त्याच्यामुळे त्याची पूजा करतात तुळशीची. तसं आजकाल होत नाही. पण तुळशीची पूजा करणं गरजेचं आहे, कारण तुळस आपल्याला ऑक्सिजन देते. ऑक्सिजन आपला प्राणवायू देते. त्यामुळे तुळशीला देव मानणं गरजेचं आहे. ठीक आहे, बरोबर. पण ज्याच कोपऱ्यात तुळस झालेली आहे, विंडोमध्ये तुळस झालेली आहे, अगरबत्ती लावला, दिवा लावला, पाया पडला, झालं. तसं न करता ती तुळस एका उंचीवर ठेवायची. थोडं उंच, आपल्या जसं उंच आजकाल बसून पूजा वगैरे कोण करत नाही. उभं राहून खडेखडे पूजा करून निघून जातात. ठेवा, तुळशी झाड थोडं मोठं ठेवा. छोटंसं रोपटं आणून ठेवू नका. वाढवा त्याला, तुळशीला चांगलं पाणी देऊन वाढवा. तुळशीभोवती बऱ्याच प्रमाणात ऑक्सिजन असते. म्हणजे आपल्याला दिवसभरात जेवढं ऑक्सिजन आपल्या मेंदूला लागते ते ऑक्सिजन तुळशीपासून आपल्याला भेटू शकते. तुळशी झाडाजवळ राहा उभे, हात जोडून राहिलात तरी हरकत नाही, पण श्वासोश्वास चालू ठेवा. आणि जेवढा घेता येईल ऑक्सिजन तेवढं घ्या. कारण दिवसभरात जे ऑक्सिजन आपल्या मेंदूला लागते ना, ते ऑक्सिजन तुळशीपासून भेटते. कमीत कमी 5 ते 10 मिनटं राहा. 10 मिनटं राहिला तर भरपूरच झालं. तुळशीभोवती जो ऑक्सिजन असते ते चांगलं. जसं काय आयुर्वेदिक तुळस आहेच, झाडाला आयुर्वेदिक मानलेलं आहे. तुळशीचं एक पान तोडून खाल्लं की झालं असं नाही आहे. तुळशीचा काढा वगैरे करून प्यायला पाहिजे. बऱ्याच आजारापासून आपल्याला मुक्तता भेटू शकते. त्याचप्रमाणे असं पुढे करत राहा. मग आपल्या दिवसाचं पाणी पिणं आलं. म्हणजे आता 4-5 वर्षापासून आम्ही पाण्याचं बघतोच आहे. पाण्याचे प्रकार वगैरे, बंद बॉटलमधलं पाणी आहे ना ते पिऊ नका. बॉटल बंदमधलं पाणी आहे ते पिऊ नका. त्याच कंपनीचं 100 रुपये लिटरवालं पाणी किंवा 120 लिटरवालं पाणी, अल्कलाईन पाणी आहे, ते आपण पिऊ शकत नाही. पण ते अल्कलाईन पाणी आहे. जे पूर्वी वाहत्या धबधब्यातनं खळखळणाऱ्या नदीतून पाणी जे भेटत होतं ते पाणी आहे, अल्कलाईन पाणी. जसं गंगोत्रीला पाणी आहे. गंगोत्रीला आपण पाणी आहे ते पूज्यच मानतो ना. गंगेचं पाणी आपण घरामध्ये शिंपडतो. अरे शिंपडू नका घरामध्ये. तर आपली प्रत्येकाची श्रद्धा असते, शिंपडा, त्याच्याबद्दल काय नाही. पण प्युअर पाणी असतं ते. तसं पाणी आपल्याला मिळालं पाहिजे. ते मिळण्यासाठी आपल्याला गंगोत्रीला जावं लागेल. तिथे तिच्या मुखाशी जाऊन पाणी प्यावं लागेल. गोमुख आहे ना तिथे, गोमुखच्या तिथून पाणी पितात. कारण त्याने कॅन्सरसुद्धा बरा होतो ना. कॅन्सरच्या पेशंटला
ज्यांना परवडतं असे पेशंट तिथे जाऊन राहतात. ते गंगोत्रीचं पाणी पितात, कारण ते अल्कलाईन पाणी आहे, त्याच्यामध्ये बरेचसे गुण आहेत आणि ते पाणी खराब होत नाही. जर तुम्ही ते काचेच्या बंद बॉटलमधनं घेऊन जालात तिथलं पाणी, तर ते वर्षानुवर्ष त्यातली प्रॉपर्टी, त्या पाण्यामध्ये जी प्रॉपर्टी आहे ती तशीच राहते, खनिजे तशी राहतात. तर तसं आपल्याला सध्या तरी पाणी मिळत नाही, पण बॉटलबंद पाणी पिऊ नका. आरोचं पाणी किंवा ते फिल्टरचं पाणी ते पण बंद करा. ते पण आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. कोल्ड्रिंक सगळं कोल्ड्रिंक तुम्ही बोला, मँगो ज्यूस वगैरे, ते सगळं हानिकारक आहे शरीरासाठी. ते घेऊ नका. जे नॅचरल आहे ते आंबे आणा, आंब्याचा रस बनवा, साखर नसेल तर गूळ टाकून थोडंफार हलकंसं गोड करून पिया. परत त्यात लिंबू आले, लिंबूचा सरबत पिया, फळांचे सरबत सर्व पिया. फक्त ते सोडा सरबत वगैरे असतात ना, तो आयटम घेऊ नका. सोडा एक ॲसिडिक आहे, ते तसं काही करू नका. त्याच्यामुळे आपल्याला शरीराला त्रास होतो, डॅमेज होण्याचे काही भाग डॅमेज होतात शरीरातले, आणि ते एकदा डॅमेज झालं की रिपेअरिंग होत नाहीत. त्यासाठी रिपेअर करायला मोठा खर्च येतो, मग हॉस्पिटलला बिल मोठं फाडतात. त्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही जे आपल्या घरात पाणी येतं म्युन्सिपाल्टीचं, तेच पाणी पिहा. डायरेक्ट नळाचं पाणी प्यायला तरी हरकत नाही. तुम्ही बोला त्याला क्लोरीनचा वास येतो, तर क्लोरीनचा वास येणारच, कारण क्लोरीन टाकूनच ते पाणी स्वच्छ केलं जातं, त्यामुळे क्लोरीनचा वास येईल. सगळ्या ठिकाणी तसं होत नाही, वास येतो असं काही नाही, पण लोकांचं काही आहे, त्यात क्लोरीन वगैरे टाकतात, त्याच्यामुळे लोक फिल्टर लावतात आणि फिल्टरने पाणी घेतात. पण फिल्टर केलेल्या पाण्यामध्ये सगळे क्षार मरून जातात, फक्त साधं पाणी राहतं. पाण्यामधले जे क्षार आहेत ते आपल्याला शरीराला जे हवे आहेत क्षार पाण्यामधले, ते त्यात एकही टक्का नसतो, एकही टक्का नाही त्यात. पण त्याच्यापेक्षा जे आपल्याला टॅप वॉटर, नळाचं जे पाणी येतं आपल्याला घरामध्ये, ते पिहा, ते चांगलंच असतं. ते गरम उकळून करून थोडं थंड करून पिहा. कोमट पिला तर अतिउत्तम, पचायला हलकं असतं कोमट पाणी. आपण आजारी पडल्यावर डॉक्टर सांगतो ना की पाणी उकळून पिया, तसं कोमट पाणी पिया तुम्ही. थोडं लक्षात ठेवा, कारण ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टर सांगतात आपल्या डोक्यावरनं जातं. आम्ही आमच्या अनुभवावरनं सांगतो तुम्हाला. 5-6 वर्ष आम्ही त्याच्याबद्दल काम करतो, त्याच्यामुळे आम्हाला थोडी त्यातली आयडिया आहे. ते आम्ही शेअर करण्यासाठी थोडासा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मध्ये 7-8 महिने आम्ही त्याच्यावरच काम होतं, त्याच्यामुळे मला जास्त काही व्हिडिओ करता आले नाहीत. पण तुम्हाला मी तेवढंच सांगतो, फिल्टर केलेलं पाणी